हॅलो एव्हरीवन. मागील लेक्चरमध्ये आपण सेबीचे कार्य आणि सेबीचे अधिकार या संदर्भात माहिती बघितली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेबीची भूमिका तसेच सेबीच्या कार्याचे मूल्यमापन आणि उपाययोजना या संदर्भात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला आपण सेबीची भूमिका बघूया. तर भारतीय वित्तीय प्रणालीत सेबीची जी भूमिका आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. म्हणजेच या ठिकाणी सेबीला जे काही भारत सरकारने अधिकार दिले आहेत त्या अधिकारांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला सेबीची भूमिका लक्षात येते आणि ही भूमिका आपण खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. सेबीमार्फत गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे रक्षण केले जाते आणि यासाठी सेबीद्वारे आवश्यक असलेले संपूर्ण नियम त्या ठिकाणी वेळोवेळी तयार केले जात असतात. भागाचं प्रचलन करणाऱ्या म्हणजेच भाग वाटप करणाऱ्या किंवा भागांच्या संदर्भात आवश्यक ते व्यवहार करणाऱ्या सर्व ज्या काही कंपन्या आहेत, ब्रोकर्स, इतर घटक हे सर्वजण या नियमांचं पालन करत आहेत किंवा नाही याची वेळोवेळी तपासणी करण्याचं देखील कार्य हे सेबीमार्फत केलं जातं. त्याचबरोबर अंतर्गत व्यापारावरती निर्बंध देखील सेबीमार्फत प्रस्थापित केले जातात. अंतर्गत व्यापाराशी जे काही निगडित व्यवहार आहेत त्यावरती सेबी निर्बंध घालत असते आणि ज्या रोखे व्यवहारांची माहिती प्रस्थापित केली जात नाही असे व्यवहार रद्द करण्याचा अधिकार त्या ठिकाणी सेबीला प्राप्त झालेला आहे. त्यामुळेच फसवणूक आणि अफरातफर यावर निर्बंध प्रस्थापित करण्यासंदर्भात सेबी महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर स्टॉक ब्रोकर्सच्या ज्या काही क्रिया आहेत त्या क्रियांचं नियमन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच सेबीचा नोंदणीकृत सभासद असल्याशिवाय कोणताही ब्रोकर त्या ठिकाणी भागांच्या खरेदी विक्रीचा कोणताही व्यवहार करू शकत नाही. व्यापारी बँक व्यवसायाचे नियमन हे सेबीमार्फत केले जाते. भारतातील व्यापारी बँक व्यवसाय आणि त्यांच्या क्रियांचं जे काही नियमन आहे ते सेबीमार्फत केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी त्या व्यवसायाची नोंदणी असेल, आचारसंहितेचे पालन असेल, या संदर्भात संपूर्ण जबाबदारी तसेच त्याच्यावरती देखरेख ठेवण्याचं कार्य हे सेबीमार्फत अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं जातं. भांडवल प्रचलनासंदर्भात देखील मार्गदर्शनपर सूचना ज्या काही आहेत त्या सूचना सेबीमार्फत दिल्या जातात. त्या ठिकाणी नवीन कंपन्यांची सार्वजनिक पहिले भाग जे काही असतात त्यांचं वाटप करायचं असेल, तसेच खाजगी कंपनी असेल तर भागाचं वाटप कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात ज्या काही सूचना असेल त्या संपूर्ण सूचना या सेबीमार्फत वेळोवेळी दिल्या जात असतात. आणि गुंतवणूकदारांच्या ज्या काही तक्रारी असेल त्या तक्रारींचं निवारणसुद्धा हे सेबीमार्फत केलं जातं, जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही गुंतवणूकदाराची फसवणूक होणार नाही आणि भांडवल बाजारात सुधारणा देखील त्या ठिकाणी केल्या जाताना आपल्याला दिसून येतात. सेबीने भांडवल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा घडवून आणल्या आहेत आणि त्यामध्ये मग डिमॅट ऑफ शेअर्सची सुधारणा असेल किंवा पॅन कार्डची सक्ती असेल, भागांच्या पुनर्खरेदीस मान्यता असेल, या प्रकारच्या सुधारणा या सेबीमुळेच घडून आल्या आहेत. यावरून आपल्याला सेबीची जी काही भूमिका आहे ती या ठिकाणी स्पष्ट करता येते. पुढची संकल्पना आहे सेबीच्या कार्याचे मूल्यमापन. आपण खालील मुद्द्यांच्या आधारे करू शकतो. आपण म्हणतो की सेबीमार्फत मोठ्या प्रमाणावर नियम केले जातात. हे मोठ्या प्रमाणावर जे काही नियम केले आहेत त्या नियमांमध्ये वेळोवेळी बदलही केले जातात. आता या नियमांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर हे जे काही नियम केले आहेत ते मोठ्या प्रमाणावर केलेले असल्यामुळे काही प्रसंगी त्या ठिकाणी आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतो. म्हणजेच गुंतवणूकदारांमध्ये त्या ठिकाणी काही प्रसंगी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. तसेच छोट्या गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी मर्यादित संरक्षण प्राप्त झालेलं आहे. जसं आपण म्हणतो की सेबीचा मुख्य उद्देश हा गुंतवणूकदारांची फसवणूक टाळणे किंवा जे काही गुंतवणूकदारांचे हितसंबंध आहेत ते जपणे हा आहेत. परंतु व्यक्तिगतदृष्ट्या छोटे गुंतवणूकदार जे काही आहेत त्यांच्या हितसंबंधाच्या जतवणुकीकडे सेबीने त्या ठिकाणी फारसे लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येत नाही. तक्रारींचं निवारण करण्याचा जो काही उच्च दर सेबीमार्फत गाठला जातो
तो प्रत्यक्षात गाठण्यामध्ये देखील सेबीला त्या ठिकाणी अपयश आलेलं आहे. तसेच सेबीला वेगवेगळ्या प्रकारचे जे अधिकार प्राप्त झाले आहेत त्या अधिकारांचा त्या ठिकाणी अभाव दिसून येतो. म्हणजेच सेबीला अनेकदा पुरेसे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांचा व्यवस्थितपणे वापर करणं त्या ठिकाणी अशक्य होतं किंवा त्या ठिकाणी सेबीकडे सत्ताही पुरेशी नसते. त्या ठिकाणी सत्तेचा आणि अधिकारांचा अभाव असल्याचं दिसून येतं आहे. अशी तक्रार त्या ठिकाणी वेळोवेळी केली जात आहेत. जर सेबीला पुरेसे अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाले तर सेबी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि कार्यक्षमतेने तसेच प्रभावीपणे कार्य करू शकेल आणि सामाजिकदृष्ट्या हे अनुकूल पडेल आणि त्यामुळेच जे काही छोटे गुंतवणूकदार असेल त्यांच्या हितसंबंधाचं प्रत्यक्षात रक्षण करणं देखील त्या ठिकाणी शक्य होतं. म्हणजे सेबीला जे काही अधिकार आहेत अधिकार आणि त्यांचा वापर करण्याची सत्ता प्राप्त होण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. सेबीद्वारे अनेक धोरणात्मक उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या जात असतात आणि या धोरणात्मक उपाययोजना आपण या ठिकाणी बघणार आहोत जे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. सेबीमार्फत प्रवेश नियम तसेच भाग हस्तांतरणासंदर्भात आवश्यक असलेले संपूर्ण नियम त्या ठिकाणी केले जात असतात. या ठिकाणी भाग बाजारात नव्याने प्रवेश करणारी जी काही कंपनी असेल त्या कंपनीने प्रवेश करत असताना किंवा त्यानंतर भागाचं हस्तांतरण करत असताना कोणते नियम पाळले पाहिजे या संदर्भात सेबीने कडक मार्गदर्शनपर सूचना त्या ठिकाणी केल्या आहेत. तसेच स्क्रीन आधारित व्यापारासंदर्भात देखील सेबीने त्या ठिकाणी परवानगी दिली आहेत. या ठिकाणी भाग बाजारामध्ये कार्यरत असणारे जे काही मध्यस्थ आहेत ज्यामध्ये स्टॉक ब्रोकर्स असेल, सब ब्रोकर्स असेल, भाग हस्तांतर मध्यस्थ ट्रस्ट असेल, प्रचलन रजिस्ट्रार्स असेल, या प्रत्येक मध्यस्थाची त्या ठिकाणी नोंदणी आणि त्याच्या कार्यपद्धतीचे नियमन सेबीमार्फत केले जाते. भाग बाजारात होणारे जे काही अफरातफरीचे व्यवहार असेल, अयोग्य व्यवहार असेल त्यावरती निर्बंध प्रस्थापित करण्याचं कार्य देखील सेबीमार्फत पार पाडलं जात असतं आणि कॉर्पोरेट शासनात देखील सेबीद्वारे सुधारणा केल्या जात असतात. म्हणजेच त्या ठिकाणी सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळेस कंपन्यांनी काही नियमांचं पालन करणं बंधनकारक आहेत असं सेबीने सुचवलेलं आहे. डायरेक्टली सांगितलेलं आहे की या पद्धतीने त्या ठिकाणी कंपनीने लाभांश असेल, बोनस असेल याची सातत्याने माहिती देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तसं कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना परदेशातून निधी उभारण्यासाठी देखील सेबीने परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच कोणतीही कंपनी परकीय व्यापारी कर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधीची उभारणी त्या ठिकाणी करू शकते तशी परवानगी सेबीने दिलेली आहे. अशा पद्धतीने सेबीने वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी केल्या आहेत जेणेकरून भागधारकांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणं त्या ठिकाणी शक्य होईल. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण सेबीची भूमिका, सेबीच्या कार्याचे मूल्यमापन आणि सेबीच्या धोरणात्मक उपाययोजना या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.